नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। दिल्लीत जवळपास 27 वर्षांनंतर सत्ता वापसी करणारा भाजप आपल्या मित्रपक्षांसह देशातील 20 राज्यात सत्तेत आला आहे। नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यापासून त्यांच्या नेतृत्वात भाजपने 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लढवल्या। यापैकी 5 राज्यात विजय मिळवत भाजप नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन केले। मोदींच्या नेतृत्वात एनडीए आघाडीने नुकतेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणूक लढवली होती। यापैकी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्रात एनडीएला सत्ता मिळवण्यात यश आलं आहे। सिक्कीम मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व एसकेएम पक्षातील आघाडी तुटली होती, पण केंद्रात हे दोन्ही पक्ष सोबत आहेत। तर जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि झारखंडमध्ये झामुमोच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे सरकार आहे। चालू वर्षात केंद्रशासित दिल्लीत विधानसभेतील निवडणुकीत देखील भाजपने विजय मिळवला आहे। यासोबतच देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता आली आहे। दिल्लीशिवाय महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गोवा, बिहार आणि पुदुचेरीमध्ये एनडीएचे सरकार आहे। मिझोरम मध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट म्हणजे झेडपीएम या आघाडीची सत्ता आहे। या आघाडीत एकूण 6 पक्ष आहेत, तर केंद्रशासित लडाखमध्ये विधानसभाच अस्तित्वात नाही।